आयुक्त रवींद्र सिंघल सर आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सायलेन्सरवर कारवाई केली? आज जे आपण 440 सायलेन्सर जे होते त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि जे सायलेन्सर बदलून घेतात, जे फॅक्टरी मेड जे सायलेन्सर्स आहे ते चेंज करतात आणि ते कुठून ते बदलतात हे सगळी माहिती आपण काढलेली आहे आणि ज्यांनी हे केलेले आहे त्याच्यावर आपण ॲक्शन घेतो आहे आणि ते किती वर्षापासून हे सायलेन्सर जमा करून? आता काही महिन्याची आमची कारवाई आहे हे जे जप्ती केलेली आहे. आज तुम्ही सार्वजनिक प्लेसवर हे जे आहे डिस्ट्रॉय केले आहे आणि शाळकरी मुलांना सुद्धा बोलवलं, तर काय याच्या मागचं हेतू? जे शाळकरी मुले आहे आणि बाकी पब्लिक आहे त्यांनी बघितलं पाहिजे की कसे जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केला तर नियमामध्ये आपण ते डिस्ट्रॉय करण्याचा अधिकार आहे प्रशासनाला आणि तसेच जर तुम्ही हे केलं तर तुमच्या विरुद्ध अजून कडक कारवाई होणार आहे. या फक्त सायलेन्सरवर कारवाई झालेली आहे की याचे जे गाडी मालक आहे त्यांच्यावर परिजनांना कळवण्यात? आता हे जिथे जिथे मॅन्युफॅक्चर होतात, जे सप्लाय करतात किंवा जे बदलतात त्यांच्यासाठी आम्ही कडक सूचना जारी केलेली आहे की तुम्ही कोणी याच्यात हे असे कारवाई किंवा कृती करू नये, तुमच्यावर अजून कडक कारवाई होईल. नक्कीच. तर आपल्यासोबत नागपूरचे पोलीस आयुक्त होतं ज्यांनी सांगितलं की हे जे सायलेन्सर आहे ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे, शहरात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे, बुलेट असू द्या किंवा इतर गाड्यांनासुद्धा या सायलेन्सर लावून जे आहे ध्वनी प्रदूषण केलं जातं. त्याच अनुषंगाने जे आहे आज संविधान चौकात जे आहे याला डिस्ट्रॉय करण्यात आलेलं आहे आणि ही सर्व कारवाई करताना शाळकरी मुलांना देखील इथे बोलवण्यात आलेलं होतं. यांच्यामार्फत कुठेतरी जो आहे पॅरेंट्सपर्यंत संदेश द्यावा हा मुख्य हेतू होता. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.